भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या भक्त म्हणून रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांना राज्य महिला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण आणि सख्खी जाऊबाई असलेल्या प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये ही चौकशी सुरू झाली आहे, तसंच ईडीनं अशोक खरातच्या कोणत्या मालमत्तांवर टाच आणली आहे आणि अशोक खरात कुणाशी बोलण्यासाठी आसुसलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया एबीपी माझाच्या प्रतिनिधींचा हा स्पेशल रिपोर्ट। तृप्त बाला सध्या पोलीस कोठडीत एसआयटीचा पाहुणचार घेत असलेल्या भोंदू मांत्रिक अशोक खरातचा बंगला। अशोक खरातला अटक केल्यापासून या परिसरात एक गूढ शांतता पाहायला मिळते। सोमवारी ही शांतता भंग केली ती ईडी आणि आयकर विभागाच्या पथकानं। भक्तांची फसवणूक करून अशोक खरातनं जमा केलेली अब्जावधींची काळी माया ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहे। भक्तांना लुबाडून मिळवलेली वाहनं ईडीनं जप्त केली आहेत। भोंदू अशोक खरात याच्या नाशिकच्या तृप्तबाला या निवासस्थानी ईडी आणि इन्कम टॅक्स कडून संयुक्त अशी कारवाई केली जाते। खरं तर खरात प्रकरणामध्ये जे गैरव्यवहार झालेले होते, अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी अनेकांची फसवणूक करून ज्या पद्धतीची मालमत्ता जमवलेली होती त्याची संपूर्ण जी सखोल चौकशी आहे ती एसआयटी कडनं घेतली गेलेली होती। आणि एकूण जर बघितलं तर या संदर्भातली माहिती एसआयटीने ईडी आणि इन्कम टॅक्सला देखील दिलेली होती। आणि त्यानंतर आता प्रत्यक्षामध्ये ईडी आणि इन्कम टॅक्स कडनं जी संयुक्त जी कारवाई आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नाशिकच्या अशोक खरात याच्या तृप्तबाला या निवासस्थानी आहे। आपण जर बघितलं तर याच त्याच्या तृप्तबाला या निवासस्थानामध्ये हे दोन पथक जे आहे या दोन गाड्यांमधून आलेलं आहे आणि या ठिकाणी ही कारवाई करते। खरं तर अनेक नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील या अशोक खरातची मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता असल्याचं समोर आलेलं होतं आणि ही मालमत्ता नेमकी कुठून मिळवलेली आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती ईडी आणि इन्कम टॅक्स कडनं घेतली जाते। त्याच्या कुटुंबाच्या नावावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी मालमत्ता आहे ती असल्याचं समोर आलेलं होतं आणि या संदर्भामध्ये अनेक दिवसांपासून चौकशी केली जात होती। काही कागदपत्र आणि ठोस पुरावे देखील एसआयटीच्या माध्यमातून मिळालेले होते आणि या पुराव्याच्या आधारे ही संपूर्ण इन्कम टॅक्स आणि ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू झालेली आहे। तृप्तबाला बंगल्याप्रमाणेच ईडीचं पथक अशोक खरातच्या मिरगावातल्या फार्म हाऊसवर देखील धडकलं। अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पनाची 3 बँक खाती ईडीनं आधीच सील केली आहेत। आता नव्यानं केलेल्या कारवाईत ईडीच्या हाती अशोक खरातचा कोणता खजिना लागलाय आणि त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी किती खोलात जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। अशोक खरात विरोधात एकूण दाखल गुन्हे आहेत 14, त्यात महिला लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे तर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे 6 गुन्हे दाखल आहेत। महिला अत्याचार प्रकरणात एसआयटी कडून तपास सुरू आहे। फसवणुकीच्या 2 गुन्ह्यात नाशिक पोलिसांकडून तपास सुरू आहे तर 3 गुन्ह्यात वावी आणि शिर्डी पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे। आता आपण लवकर तुरुंगातून बाहेर पडणार नाही याची खात्री खरातला पटली आहे असं तपास पथकातील अधिकाऱ्यांकडनं समजतंय। त्याची बडबडही कमी झाली आहे, त्यानं जेवणही आता कमी केलं आहे। लाडका मुलगा हर्षवर्धन याच्याशी एकदा फोनवर बोलणं करून द्या अशी विनंती तो पोलिसांना करतोय। पत्नी कल्पना कुठे असेल हे देवालाच ठाऊक असंही उत्तर तो पोलिसांना देतोय। जनतेच्या मनातील संताप पाहता यापुढे मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयात हजर करा अशी विनंतीही तो पोलिसांना करू लागलाय। अशोक खरातशी संपर्कात आल्यामुळे अनेक नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीला सामोरं जावं लागतंय। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा यांची मुलगा तन्मयसह शिर्डी पोलिसांनी 8 तास चौकशी केली। भोंदू खरातमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि तन्मय यांच्या नावावर प्रत्येकी 2 खाती आहेत। त्या खात्यांवर 2,40,00,000 व्यवहार झाल्याचा आरोप आहे। खाता आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाचे आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो
आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही. सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला. त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे. अशोक खरात विरोधात दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं. लवकरच चौथ्या गुन्ह्यात त्याची नव्यानं पोलीस कोठडी मिळवण्याचा SITचा प्रयत्न असेल. आरोपी अशोक खरात याच्यावरील हा तिसरा गुन्हा होता 76/26. त्याच्यामध्ये त्याला 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये तपासात पुन्हा माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून त्यांनी MCR मागितलेलं आहे आणि त्याला 78/26 मध्ये चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आज उद्या त्याला पोलीस कोठडीमध्ये हजर करतील. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या आणि एकाच वेळी वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरू असलेला तपास पाहता अशोक खरात विरोधातला कारवाईचा फास दिवसेंदिवस आणखी घट्ट होत जाणार आहे. आता कारवाईच्या कचाट्यात तो एकटाच अडकणार की त्याच्या जबाबानंतर बड्या धेंड्यांच्याही हातात बेड्या पडणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिर्डीहून नितीन ओझासह शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.